नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत TET बद्दल आले नवीन अपडेट. ती अपडेट कोणत्या जातो मग सुरुवात करूया व्हिडिओला. अपडेट अशी आहे: महाराष्ट्र विधानसभा सन 2026 द्वितीय पावसाळी अधिवेशन. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026 पेपर फुटीबाबत ठाणे शहर पोलीस आयुक्तावरील कोंडगाव पोलीस ठाणे येथून लागू केलेला गुन्हा रजिस्टर नंबर 281/2026 बाबत निवेदन. शिष्यपात्रता परीक्षा म्हणजेच TETची दिनांक 28/6/2026 रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका विकण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती पोलिसांना दिनांक 27/6/2026 रोजी मिळाली. सदर माहितीची खातरजमा करून TET प्रश्नपत्रिका विकस येणाऱ्या 3 व्यक्तींना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. सदर व्यक्तींकडे असलेल्या वस्तूंमध्ये दिनांक 28/6/2026 रोजी होणाऱ्या शिष्यपात्रता परीक्षा म्हणजे TET पेपर आढळून आले. याबाबत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खात्री केली असता सदर प्रश्नपत्रिका दिनांक 28/6/2026 रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याचे समजले. त्यामुळे राजीव श्री प्रयाग शाव व 2 इतर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षकांसाठी होणारे TET परीक्षेची प्रश्नपत्रिका गैरमार्गाने प्राप्त करून गैरमार्गाने परीक्षार्थ्यांकडून मोठी रक्कम स्वीकारून त्यांना वितरित करण्यासाठी बाळगली म्हणून कोंडगाव पोलीस ठाणे भिवंडी ठाणे शहर पोलीस आयुक्तालय येथे दिनांक 27/6/2026 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 281/2026 भारतीय न्याय संहिता कलम 318 316 5 61 सह महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुसूचित मागास प्रतिबंध अधिनियम 2024 चे कलम 11 1 2 3 12 1 2 सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम 1982 ते कलम 6 8 अन्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील 3 आरोपींना दिनांक 27/6/2026 रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात येते पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक 27/6/2026 रोजीच्या आदेशान्वये पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या आदेशाखाली विशेष तपास पथक म्हणजे SIT स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथके, हरियाणाला 1 पथक व दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. दिनांक 28/6/2026 रोजीच्या नियोजित TET पेपर फुटीप्रमाणे जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांना संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची तपासणी करण्यात येईल. पुढील उपाययोजना काय करण्यात येईल ते बघूया. फेर तपासणी पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. TET 2026 या परीक्षेसाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. पुढील वर्षी TET व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. तर ही होती TET बद्दल आलेली नवीन अपडेट. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.